Hello student, welcome all of you. Today's our we are going to conduct that is in MEM course topic number first, basics of engineering materials. In that we have discussed today we have discussed microstructures. Metallography or metallurgy is the study of microstructure of different metals. ओके, तर आपण ॲक्च्युली मेटलोग्राफी किंवा मेटलर्जी हा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये आपण बेसिकली जे मेटल्स किंवा अलॉय जे बघणार आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला मेटल्स आणि अलॉयचा स्टडी करत असताना तो मेटल किंवा तो अलॉय जो आहे तो त्याचा बिहेवियर कसा आहे, ओके, तो समजणं पहिला गरजेचं आहे. कारण त्याचे जे प्रॉपर्टीज आहेत, त्याचे जे गुणधर्म आहेत, ओके, तर ते आपल्याला जर समजले तर आपण स्पेसिफिकली त्याचं ॲप्लिकेशन एका पर्टिक्युलरली आपण एखाद्या प्रॉडक्टमध्ये किंवा एखाद्या मशीनमध्ये, ओके, तर आपण ते प्रॉडक्ट तिथं आपण ते ॲप्लिकेशन करू शकतो. ओके, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपल्याला समजलं की त्याचं बिहेवियर कसं आहे. ओके, मग त्याच्या काही प्रॉपर्टीज असतात. मग प्रॉपर्टीजमध्ये कसं फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत, जसं की तुम्हाला माहिती आहे डेन्सिटी, मेल्टिंग पॉईंट, ओके, त्या किंवा आपण असं म्हणतो की स्ट्रेस, स्ट्रेन, ओके, डक्टिलिटी, प्लास्टिलिटी, अशा ज्या सगळ्या प्रॉपर्टीच्या असतात काही मेटलच्या. आता आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत प्रत्येक मेटलच्या कशा कशा प्रॉपर्टीज आहेत, कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत. मग त्याच्यानुसार कसं आहे की त्याचं ॲप्लिकेशन ठरवलं जातं. ओके, सो त्याच्यामध्ये आता आपल्याला सपोज आपल्याला काय करायचं आहे की ते जे मेटल्स आहे ते मेटल्स आपल्याला स्टडी करायचे आहे. मग मेटल स्टडी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, आपल्याला ते ऑब्झर्व करणार आपण. ओके, मग ऑब्झर्व करणार म्हणजे काय, तर त्याच्यामधले मायक्रोस्ट्रक्चर आपण बघणार. मायक्रोस्ट्रक्चर म्हणजे काय, तर तो जो मेटल आहे तो मेटल अंडर मायक्रोस्कोप आपण ऑब्झर्व करणार. ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे डिफेक्ट्स आहेत, ओके, किंवा फेजेस आपण म्हणतो की कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये फेजेस आहेत ते आपण इन डिटेलमध्ये त्याचा स्टडी करणार. मग हा स्टडी करत असताना आपल्याला जर आपल्याला असं म्हणलं की आपण उघड्या डोळ्यांनी आपल्याला ते बघून आपल्याला लक्षात येत नाही, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. आणि मायक्रोस्कोपचा वापर केल्यानंतर आपण इन डिटेलमध्ये त्या मटेरियलचं बिहेवियर, त्या मटेरियलमध्ये कसं कंपोजिशन त्याचं कसं आहे, त्याचे स्ट्रक्चर कसं आहे, ओके, त्याचं बॉन्डिंग कसं आहे, ओके, तर त्या पद्धतीने फेजेस कसे आहेत त्याचे, जर डिफेक्ट्स त्याच्यामध्ये काय आहेत का, हे सगळं इन डिटेलमध्ये आपण त्याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. सो इंटरनल स्ट्रक्चर जे आहे ते इंटरनल स्ट्रक्चर खूप महत्त्वाचं आहे. इंटरनल स्ट्रक्चर काय डिटर्मिन करतं की इंटरनल स्ट्रक्चर आपल्याला ज्यावेळी आपण त्या मेटलचं आपण बघतो की ते बघितल्यानंतर आपल्या लक्षात येते की बाबा त्याची प्रॉपर्टी कशी आहे. ओके, आणि मग प्रॉपर्टीज कळाल्या की मग आपण त्याच्या पद्धतीने त्याचं ॲप्लिकेशन आपण करू शकतो की कुठं ते वापरायचं आपण त्या पद्धतीने ते आपण बघू शकतो. ओके, सो अरेंजमेंट ऑफ फेजेस अँड डिफेक्ट्स इन मायक्रोस्ट्रक्चर, म्हणजे अरेंजमेंट हे डिफेक्ट्स किंवा आपण काय म्हणू की फेजेस ह्यांचं जे अरेंजमेंट आहे त्यालाच आपण मायक्रोस्ट्रक्चर म्हणतो थोडक्यात. ओके, की कशा पद्धतीने ते अरेंज केलेलं आहे, फेजेस त्याचे कसे आहेत ते आपण इन डिटेलमध्ये पुढं बघणारच आहोत प्रत्येक मेटलचं. तर त्याच्यामध्ये जसे ते कसे फेज आहेत, त्याचं कसं डिफेक्ट्स आहेत, हे सगळ्याचे अरेंजमेंट कसे आहे ते आपण अंडर मायक्रोस्कोप ऑब्झर्व करणार. आणि ते ऑब्झर्व करणार म्हणजेच ते आपण ते जे बघणार आहेत ते म्हणजे मायक्रोस्ट्रक्चर. ओके, सो ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं की मायक्रोस्कोप जो आहे मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला झूम करावं. जसं आपण एखादा आता फोटोग्राफी करत असताना आपण कॅमेऱ्यामध्ये झूम करतो बघा, ओके, इमेज मोठी इमेज करतो आपण, तसं आपल्याला इथं काय करता आहे की मायक्रोस्कोप वापरल्यामुळे काय होतं
की पर्टिक्युलरली तो जो मेटल आहे त्या मेटलचा जो स्पॉट आहे किंवा मेटलवर आपण जे ऑब्झर्व करायला लागलो तर तिथलं मॅग्निफाय होतं, तिथली इमेज जी होते जे उघड्या डोळ्याने आपण बघू शकत नाही, पण ते मायक्रोस्कोपच्या अंडर तुम्हाला त्यातल्या गोष्टी तुम्हाला त्या लक्षात येतात दिसतात. कारण का ती मॅग्निफाय करते. तर मॅग्निफिकेशन ह्याचं सुरुवात जी आहे ती 25x टू मॅक्झिमम 2000x पर्यंत आपण मॅक्झिमम याच्यामध्ये मायक्रोस्कोपमध्ये आपण ते ऑब्झर्वेशन करतो. आता 25x किंवा 25x किंवा 2000x. आता x म्हणजे काय, झूम, म्हणजे 25 पट असं म्हणूया आपण. ओके, 25 पट किंवा 2000 पटीनं ती इमेज जी आहे त्याच्यापेक्षा 25 पटीनं ती जास्त तुम्हाला मोठी दिसणार इमेज, किंवा 2000 पटीने ती तुम्हाला इमेज जास्त दिसणार. म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय, झूम, त्याला आपण झूम करणं म्हणतोय, मॅग्निफिकेशन, त्याला आपण मॅग्निफिकेशन असं आपण म्हणतोय याच्यामध्ये. म्हणून मायक्रोस्कोपच्या अंडर ऑब्झर्व केल्यानंतर ती इमेज काय होते, मॅग्निफाय होते, मॅग्निफिकेशन त्याचं होते. ओके, सो मायक्रोस्ट्रक्चर डिटरमाइन्स फिजिकल अँड महत्त्वाचं काय, मायक्रोस्ट्रक्चर का महत्त्वाचं आहे, मायक्रोस्ट्रक्चर जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला फिजिकल आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपल्याला मेटल्सच्या किंवा अलॉयच्या आपल्याला लक्षात येतात. ओके, किंवा फॉर्म होतात. ओके, सो नेक्स्ट आपण जे बघा, आता बघा आपण ह्याच्यामध्ये जे मायक्रोस्कोप वापरणार आहोत, की मायक्रोस्ट्रक्चर बघण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं काय मीडिया, आपल्या मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपमध्ये ऑप्टिकल मायक्रोस्कोप अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असे 2 टाईपचे मायक्रोस्कोप याच्यामध्ये अवेलेबल आहेत. ओके, जे आपण याच्यामध्ये वापरतो. ओके, तर 1 बाय 1 आपण काय करूया, मायक्रोस्कोप बघूया. सो नेक्स्ट पॉईंट इज द टाइप्स ऑफ मायक्रोस्कोप. याच्यामध्ये आपण 2 टाईपचे मायक्रोस्कोप वापरतो. एक म्हणजे आपल्याला ऑप्टिकल मायक्रोस्कोप आणि दुसरा म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे की ऑप्टिकल मायक्रोस्कोपमध्ये कशा पद्धतीने झूमिंग होतं आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये कशा पद्धतीने, ते आता 1 बाय 1 आपण बघूया. आता ऑप्टिकलपेक्षा इलेक्ट्रॉनमध्ये जी ॲक्युरेसी म्हणतोय किंवा झूमिंग जे म्हणतोय किंवा ज्याला आपण मॅग्निफाय म्हणतोय हे जास्त होणार आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये. ओके, म्हणजे ह्याची क्षमता ऑप्टिकल मायक्रोस्कोपपेक्षा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची क्षमता ही हायर आहे किंवा जास्त आहे. ओके, सो पहिला आपण बघूया ऑप्टिकल मायक्रोस्कोप. आता बघा इथं तुम्हाला दिसेल की एक डायग्राम इथे दिसेल तुम्हाला, ही आहे ती ऑप्टिकल मायक्रोस्कोप. ओके, आता रेग्युलरली आपण मायक्रोस्कोप आपण बघितलेला आहे. ओके, जो आपण उघड्या डोळ्याने बघतोय रेग्युलर, आपल्या लॅबमध्ये पण अवेलेबल आहे. आता ज्यावेळी प्रॅक्टिकल पुढं आपण चालू करेल त्यावेळी तुम्हाला ते तुम्हाला याचा वापर करता येईल. ओके, सो ऑप्टिकल मायक्रोस्कोपमध्ये आता बघा इथं जे दिसते तुम्हाला, पहिला आय. ओके, आपण जे ऑब्झर्व करतोय बघा, ऑब्झर्व करतोय ते आपण इथून ऑब्झर्व करणार. ऑब्झर्व केल्यानंतर आपण इथं एक आयपीस आहे जे आपण ज्याच्यामधून बघतोय बघा. ओके, तर तिथं खाली एक पहिला आयपीस तुम्हाला दिसेल. ती आयपीस असते. आयपीस नंतर त्याच्यातून बघा जे त्यानंतर तुम्हाला इथे दिसते प्लेन ग्लास रिफ्लेक्टर. ही दिसते तुम्हाला प्लेन ग्लास रिफ्लेक्टर. याच्यामध्ये त्या ग्लासमधून ते रिफ्लेक्शन होणार आहे. त्या ग्लासमधून नंतर तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्ह लेन्स. ओके, ऑब्जेक्टिव्ह लेन्स दिसते. आता ह्याच्यामध्ये प्लेन ग्लास रिफ्लेक्टरच्या मध्ये तुम्हाला इथे दिसते कंडेन्सर लेन्स. ओके, तर कंडेन्सर लेन्स काय करते, कंडेन्सर लेन्स काय करते की एकत्र, म्हणजे आता सपोज आता आपल्याला काय करायचं,
सुरुवातीला ऍक्च्युली हे जरी इकडे दाखवलं असलं तर प्रत्यक्षात म्हटलं लाईट जे आहे तो खालून लाईट जे फोकस केले जाते त्याचा जो बीम आहे तो खालून फोकस केला जातो. ओके. सो ह्याच्यामुळे काय होतं आता इथे दिसतं तुम्हाला लाईट सोर्स पडल्यामुळं हे बघा कंडेन्सर पहिला लाईट सोर्स जो आहे म्हणजे बल्ब थोडक्यात बल्ब चालू केल्यानंतर त्याचा प्रकाश जो किरण त्याचे जाणार आहे रेस जे आहेत त्याचे हे कंडेन्सर लेन्समध्ये जाणार. हे कंडेन्सर लेन्स काय करते बघा हे फोकस करणार एका जागी एका ठिकाणी ती लाईट जी आहे म्हणजे लाईट कशा आता बल्ब तुम्ही लावला की तो स्प्रेड होतो लाईट मग तो आपल्याला काय करणार त्याचे एका पर्टिक्युलर आपल्याला काय करायचं तो फोकस करायचा एका ठिकाणी तो लाईट आपल्याला रेस काय करायचं एकत्र करायचे म्हणून इथं कंडेन्सर लेन्स वापरलेले आहे. आता कंडेन्सर लेन्स वापरल्यामुळे ते फोकस झालेला आहे. ओके. सो त्याच्यामुळे काय होते की आपल्याला इमेज जे आहे जे स्पेसिमन जो आपण ऑब्झर्व करतो तो क्लिअरली विजिबल होतो. ओके. आता इथं तुम्हाला दिसतोय हा स्पेसिमन दिसतोय तर इथं आपल्याला हे रेज जे आहे ते रेज हे जे रिफ्लेक्ट होऊन अशी वरती आपल्याला दिसतात. आता त्याच्यामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह लेन्स याच्या खाली इथं ऑब्जेक्टिव्ह लेन्स दिसते तुम्हाला. ओके. ऑब्जेक्टिव्ह लेन्स काय करते तर ऑब्जेक्टिव्ह लेन्स जे आहे तर लाईट जो आहे किंवा ही जी इमेज आहे ती इमेज मॅग्निफाय करण्याचं काम कोण करतं ऑब्जेक्टिव्ह. मॅग्निफाय म्हणजे जे आपल्याला झूम म्हणतोय आपण ते झूम जे मोठी इमेज दिसते तुम्हाला तर ती ह्याच्यामुळे दिसते ह्या लेन्समुळे. ही लेन्स काढून टाकली की तुम्हाला ती इमेज दिसणार नाही तुम्हाला रेग्युलर इमेज जी आहे त्याच पद्धतीने पण आपल्याला ते मॅग्निफाय करायचं आहे झूम करायचं आहे मग त्यासाठी आपल्याला ही ऑब्जेक्टिव्ह लेन्स आपण वापरलेली आहे. त्याच्यामुळे काय होते की इथून हे झूम झालेलं आहे आणि त्याच्यामुळं इथं आयपीएस मधून आपण ते आपण ऑब्झर्व करतो. ओके. अशा पद्धतीने हे झूमिंग होतं. आता हा जो आहे कंडेन्सर लेन्स कळाला तुम्हाला की हे लाईट कारण आपल्याला इथं लाईट महत्वाचा आहे तो लाईट जर असेल तरच आपण त्या पद्धतीने आपल्याला लाईट ह्याच्यावर पडला तरच आपल्याला ती इमेज आपल्याला दिसणार आहे. ओके. आणि ती लाईट ऑब्जेक्टिव्ह कंडेन्सर लेन्समुळे होते ही लाईट सोर्स याच्यावर पडतो आणि मग त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये ऑब्झर्व होतं. ओके. सो दिस इज अ ऑप्टिकल मायक्रोस्कोप. ओके. सो ऑप्टिकल मायक्रोस्कोप हे याची जी क्षमता आहे ते 5x 10x मॅग्निफिकेशन जे होतं ते 5x 10x 15x एक्सेट्रा म्हणजे अशा पद्धतीने याच्या मॅग्निफिकेशन होतात. तर 5x म्हणजे काय तर 5x म्हणजे जे झूम होतं की 5 पट्टीनं झूम होतं किंवा 10 पट्टीनं झूम होतं किंवा 15 पट्टीने 15x म्हणजे काय 15 पट्टीनं झूम होतं. ओके. अशा पद्धतीने हे जे इमेज आहे त्या या ऑप्टिकल मायक्रोस्कोपमध्ये झूम होतात. ओके. सो आता नेक्स्ट जो आहे तो आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. नेक्स्ट जो आहे तो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता आपण त्याचे डायग्राम बघू.
ओके. सो दिस इज अ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता नेक्स्ट आपण ही जी डायग्राम बघितली अशा पद्धतीने तुम्हाला जर थेरी पेपर असेल आपला तर थेरी पेपरला तुम्हाला अशा पद्धतीने डायग्राम तुम्हाला ड्रॉ करावं लागेल. तुम्हाला जर विचारलं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ड्रॉ द डायग्राम अँड कन्स्ट्रक्ट अँड वर्किंग कन्स्ट्रक्शन वर्किंग जर याचं विचारलं तर अशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम जी आहे ती तुम्हाला ड्रॉ करावं लागणार आहे. तर ती तुम्ही घरी त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करायची. ओके. सो आपण जे आहे जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. ओके. सो दिस इज अ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता आपण त्याच्यामध्ये वन बाय वन आपण फक्त पहिला डायग्राम समजून घेऊया कशा पद्धतीने हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असणार आहे. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रॉन गन आहे. इथे तुम्हाला टंगस्टन मटेरियलची ही इलेक्ट्रॉन गन आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲक्च्युली एमिशन होतात. एमिशन म्हणजे किंवा रिलीज होतात किंवा बाहेर पडतात, इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. आता इथं आपण काय केलं आहे, रे जे वापरणार आहे ते इलेक्ट्रॉनचा वापर आपण केला आहे. तर इथं तुम्हाला चेंबर, इव्हॅक्युएटेड चेंबर पूर्ण असं क्लोज्ड पॅक चेंबर तुम्हाला दिसेल. कारण का याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन बीम वापरणार आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन जर समजा हवेशी संपर्क आला, एअरशी समजा कॉन्टॅक्ट याचं इलेक्ट्रॉनशी आलं तर ते स्प्रेड होतात. ओके. ते पसरतात. मग ते पसरू नये, ओके, स्प्रेड होऊ नये, ती प्रॉपर इल्युमिनेशन त्याचं व्हावं. ओके. म्हणून काय केलेलं आहे किंवा बीम जे आहे फोकस व्हावं म्हणून आपण काय केलेलं आहे, हे इव्हॅक्युएटेड असं चेंबर पूर्ण पॅक क्लोज असं चेंबर ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे. ह्या चेंबरमध्ये मग हे सगळा सेटअप आहे. ओके. सो त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गन आहे. इलेक्ट्रॉन गन नंतर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बीम आहे. ओके. इलेक्ट्रॉन बीम तुम्हाला दिसतील. आता इलेक्ट्रॉन बीम नंतर तुम्हाला याच्यामध्ये जे आहे कंडेन्सर दिसते. इथे कंडेन्सर लेन्स कॉईल एवढा 2 कंडेन्सर आहेत. ओके. त्यानंतर तुम्हाला दिसेल स्कॅनिंग कॉईल. त्यानंतर तुम्हाला दिसेल स्कॅनिंग कॉईल. त्याच्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह लेन्स कॉईल तुम्हाला दिसेल. ऑब्जेक्टिव्ह लेन्स कॉईल तुम्हाला दिसेल. ओके. त्याच्यानंतर स्पेसिमन. आता हा जो आहे इथे स्पेसिमन ठेवलेला आहे. इथे स्पेसिमन जे आपण ॲक्च्युअली स्पेसिमन म्हणजे काय, जो मेटल आपण ऑब्झर्व करणार आहे, जो आला आपण ऑब्झर्व करणार आहे तो इथं ठेवलेला आहे. त्याच्यावर आपण हे बीम जो आहे तो फोकस केलेला आहे. ओके. सो ह्याच्यानंतर आपल्याला इथं ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणजे ती आपल्याला पहिला काय कंडेन्सर लेन्स कॉईल दिसते तुम्हाला, जे स्कॅनिंग कॉईल आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह लेन्स कॉईल. ओके. त्यानंतर इथून परत आपल्याला काय दिसते, हे रिफ्लेक्शन दिसते बघा. ह्याच्यावर सेकंडरी इलेक्ट्रॉन डिटेक्टर म्हणजेच काय, हा जो आहे त्या सेकंडरी इलेक्ट्रॉन डिटेक्टर हे इलेक्ट्रॉन जे आहे ते याच्यावर काय होणार आहे, स्ट्रक होऊन ते याच्यामध्ये पास होणार. कशामध्ये, तर सेकंडरी इलेक्ट्रॉन डिटेक्टर हा एक डिटेक्टर आहे जो डिटेक्ट करतोय तिथले काय इलेक्ट्रॉन्स. ते इलेक्ट्रॉन्स ह्याच्यामध्ये डिटेक्ट होणार आणि त्याचं कन्व्हर्जन पुढं डिस्प्ले म्हणजे आपलं जे कम्प्युटर आपण त्याला जो जोडलेला असतो, त्याला आपण कम्प्युटर जोडलेला आहे. कम्प्युटर स्क्रीनवर आपल्याला ती इमेज आपल्याला व्हिजिबल होणार आहे किंवा दिसणार आहे. ओके. सो ह्याचं ही कन्वर्ट करणार म्हणजे ही जे इलेक्ट्रॉन असणार ती इलेक्ट्रॉन कन्वर्ट करून ती डिस्प्ले आपल्याला त्याच्यामध्ये इमेजमध्ये रूपांतर करणार त्याचं. ओके. म्हणजे ती इमेज आपल्याला त्या पद्धतीने ती आपल्याला कम्प्युटर स्क्रीनवर डिस्प्ले होणार आहे. ओके. मग अशा पद्धतीनं हा पूर्ण जो आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा हा सेटअप आहे. सर कन्स्ट्रक्शन खूप महत्त्वाचं आहे. डायग्राम पहिला व्यवस्थित तुम्ही ड्रॉ करा. ओके. डायग्राम पहिला समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यानंतर आपण वर्किंग आता आपण बघूया. तर त्याच्यामध्ये पहिला म्हणजे इलेक्ट्रॉन गन, त्यानंतर ही बीम आहे, इलेक्ट्रॉनची बीम आहे. ओके. त्याच्यानंतर हे कंडेन्सर लेन्स कॉईल, त्यानंतर स्कॅनिंग कॉईल. ओके. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह लेन्स कॉईल म्हणजे ह्या कॉईलमधनं ते असं पास होणार आहे. तो रेज जो पास होत जाणार, पहिला तो कंडेन्सर लेन्स कॉईलमधून पास होणार, नंतर स्कॅनिंग कॉईलमधून पास होणार, नंतर ऑब्जेक्टिव्ह लेन्स कॉईलमधून पास होणार. ओके. त्याच्यानंतर मग तो काय करणार आहे, जो आपला स्पेसिमन आहे त्या स्पेसिमनवर तो स्ट्रक होणार आहे, स्पेसिमनवर जाणार आहे. त्या स्पेसिमनवर मग जिथं ऑब्झर्व करणार तिथनं मग ते रिफ्लेक्शन तिथले जे इलेक्ट्रॉन आहेत ते परत काय होतात, ते जे इलेक्ट्रॉन सेकंडरी इलेक्ट्रॉन डिटेक्टर ह्याच्यावर ते रिफ्लेक्ट होणार
आणि तिथनं मग हे कन्वर्ट, हे जे सेकंडरी इलेक्ट्रॉन डिटेक्टर आहे ते डिटेक्ट करून ते काय करते, कन्वर्ट करते इमेजमध्ये. मग ती इमेज आपल्याला दिसणार कुठं, तर कॉम्प्युटरचा जो स्क्रीन आहे डिस्प्ले त्याच्यावर आपल्याला ती इमेज आपल्याला दिसणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने हे जे आहे कन्स्ट्रक्शन डायग्राम आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपली जे आहे ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ची डायग्राम आहे. ओके, सो फक्त ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की आता आपण जे वापरणार आहे ते इलेक्ट्रॉन मीडिया जो वापरणार आहे तो बीम जो वापरणार आहे, आपण याच्यापूर्वी जे आधीचं जे आपलं ऑप्टिकल बघितलेलं आहे त्याच्या मायक्रोस्कोपमध्ये आपण काय केलं, लाईट बीमचा वापर केलेला आहे. ओके, फरक पहिला लक्षात घ्या की तिथं काय आणि इथं काय, तर तिथं आपण लाईट बीमचा वापर केलेला आहे आणि इथं आपण आता जे करणार आहोत म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा आपण ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बीमचा वापर करणार आहे. आता नक्कीच मॅग्निफिकेशन पॉवर जी आहे ती ऑप्टिकलपेक्षा इलेक्ट्रॉनिक्सची जास्त असणार आहे. ऑप्टिकल जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की 5x 10x 15x, तर अशा पद्धतीने त्याचे झुमिंग जे होतं ते होतं, पण त्याच्यापेक्षा जास्त झुमिंग किंवा जास्त मॅग्निफिकेशन हे तुम्हाला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जे आहे ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये तुम्हाला ह्याचं झूम झालेलं दिसेल. ओके, सो आपण हे आज आपण जे बघितलं की मायक्रोस्ट्रक्चर म्हणजे काय हे बघितलं. मायक्रोस्ट्रक्चर बघत असताना मायक्रोस्ट्रक्चर म्हणजे काय, तर फेजेस आणि एखादा मेटल आहे, एखादा अलॉय आहे, त्याचं फेजेस आणि डिफेक्ट्स ह्याचं जे अरेंजमेंट आहे त्याला आपण मायक्रोस्ट्रक्चर असं आपण म्हणतोय. ते मायक्रोस्ट्रक्चर बघणं किंवा मायक्रोस्ट्रक्चर ऑब्झर्व करणं का महत्त्वाचं आहे किंवा जाणून घेणं का महत्त्वाचं आहे, कारण ऑब्झर्व केल्यानंतर त्याच्यावर काय होतात, प्रॉपर्टीज डिपेंड्स आहेत, मटेरियलच्या प्रॉपर्टीज डिपेंड्स आहेत. मग प्रॉपर्टी मग फिजिकल असतील, मेकॅनिकल असतील, त्या इन डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. तर त्या प्रॉपर्टीज लक्षात एकदा आल्या की मग त्याचं ॲप्लिकेशन आपण कुठं ते अप्लाय करू शकतो हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून मग ते ऑब्झर्व कुठं करायचं, मग कशावर ऑब्झर्व करायचं, रेग्युलर आपण फक्त डोळ्यांनी बघितलं तर ऑब्झर्व होऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा वापर करणार. मग मायक्रोस्कोपमध्ये 2 टाईप आहेत, एक ऑप्टिकल मायक्रोस्कोप आणि दुसरा आहे तो इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. मग त्याच्यामुळे काय होतं की मॅग्निफिकेशन द इमेज जी आहे ती मॅग्निफाय होते. ओके, आणि ती पट्टीत होते. ओके, मग 5x to 2000x असं आपण म्हणू शकतो की एवढ्या पट्टीमध्ये त्याचे इमेज आपल्याला झूम करता येते. ओके, आणि ते पहिला आपण बघितलं की ऑप्टिकल मायक्रोस्कोप आपण बघितला, त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग बघितलं. आता दुसरा जो आहे तो आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचं आपण कन्स्ट्रक्शन बघितलेलं आहे. सो आजच्या लेक्चरला आपण इतकंच आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया की ह्याचं वर्किंग कशा पद्धतीनं आहे आणि महत्त्वाच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, मेकॅनिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, ह्या आपण प्रॉपर्टीज जाणून घेऊया. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर. गुड बाय.